हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त असे चमचमीत आणि एकदम छान असं भन्नाट चवीचं पनीर मसाला कसा करायचं ते पाहणार आहे। पनीरची भाजी एकदम मस्त झालेली आहे। तुम्हाला बघूनच कळत असेल की ती एकदम टेस्टी अशी ही भाजी झालेली आहे। बघा, तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की करून बघा, तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल आणि तुमची पण भाजी एकदम छानच होणार आहे। पनीर मसाला एकदम छान झालेले आहे। बघा, तुम्हाला बघून कळत असेल तर या पद्धतीने एकदा नक्की करून बघा। तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा, सर्वप्रथम मी पनीर घेतलेला आहे। या पद्धतीने मी मोठ्या पीसमध्ये कट करून घेतलेला आहे। 300 ग्रॅम पनीर घेतलेला आहे। पनीर इथे पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये 1 चमचा मी इथं तेल घातलेलं आहे, 1 छोटी पळी। आता यामध्ये आपण पनीर छान असं परतून घेणार आहे। इथे बघू शकताय, तेल असं पसरवून घ्यायचं सगळीकडे पॅनमध्ये आणि थोडंसं तेल गरम झालं की त्यामध्ये पनीर घालून घ्यायचं। या पद्धतीने मी पनीर घालून घेते। पनीर खालच्या साईडने छान असं 5 मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे। बघा, सगळं पनीर घालून घेतलेलं आहे। 5 मिनटं खालच्या साईडने छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। पनीर बघू शकताय खालच्या साईडने भाजलेलं आहे। आता याला दुसऱ्या साईडने पण असं भाजून घ्यायचं आहे। इथे बघू शकताय, खालच्या साईडने छान असं पलटी करून घेतले। दुसऱ्या साईडने पण पनीर आपलं छान भाजलेलं आहे। बघा, दोन्ही साईडने छान असं भाजलेलं आहे पनीर आपलं। आणि असं पाण्यामध्ये वगैरे काढून घ्यायचं नाही, असं प्लेटमध्ये काढून घ्यायचं पनीर। या पद्धतीने दोन्ही साईडने भाजलेलं आहे आणि मी असं प्लेटमध्ये काढते। आणि पाण्यामध्ये जर पनीर काढलं असं भाजून तर त्याची चव बदलते। बघा, मी प्लेटमध्ये असं काढून घेतलेलं आहे, असंच काढून घ्यायचं प्लेटमध्ये, छान मऊ राहतं बघा पनीर। आता त्याच पॅनमध्ये त्याच तेलामध्ये इथे बघा, मी एक मीडियम साईजचा कांदा असा चिरून घेतलेला आहे। पातळ असा कांदा आपल्याला हलक्याशा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे। ही पनीरची भाजी ढाबा किंवा हॉटेल स्टाईल बनवायची असेल तर कांदा आपल्याला गुलाबी रंगावर या रंगावरच परतून घ्यायचा आहे। कांदा छान असा परतलेला आहे। त्यामध्ये बघा, मी 1 हिरवी मिरची घालून घेते। इथे 1 हिरवी मिरची घेतलेली आहे आणि त्याचबरोबर इथे मी 1 मोठा टोमॅटो असा कट करून घेतलेला आहे। तुमच्याकडे मीडियम असतील तर 2 घाला। इथे टोमॅटो पण 2 ते 3 मिनटं कांद्याबरोबर आपल्याला परतून घ्यायचं आहे। टोमॅटो पण इथे मऊ झालेला आहे। त्याच्यामध्ये बघा, इथे मी काजू घेतलेले आहेत। इथे 8 ते 10 काजू मी छान असे भिजवलेले काजू घेतलेले आहेत। तुम्ही असे रात्रभर भिजवत ठेवू शकता किंवा भिजवायचे राहिले तर काजू तुम्ही उकळत्या पाण्यामध्ये घालायचे आणि 10 मिनटं छान असं याला झाकण ठेवून भिजवून घ्यायचं। छान असे मऊसूत भिजले जातात। ते काजू छान परतून घेतलेले आहेत। त्यानंतर मी इथे 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि 2 इंच आलं छान असं याच्याबरोबर परतून घेतलेलं आहे। बघा, सगळं याच्यामध्ये घालून खरपूस असं खमंग छान परतून घेतलेलं आहे आणि परतून घेऊन छान असं पूर्णपणे थंड करून घ्यायचं। मसाला आपला पूर्णपणे थंड झालेला आहे। आता हा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे। बघा, आता आवश्यकतेनुसार पाणी घालून एक छान असं वाटण बनवून घ्यायचं आहे। मी इथे थोडं पाणी घालून छान असं वाटण बनवून घेतलेलं आहे। आपलं वाटण छान असं तयार आहे, बघू शकताय तुम्ही। मस्त अशी आपलं वाटण तयार झालेलं आहे, बघू शकताय। आता हे आपण त्याच पॅनमध्ये, भांडी जास्त खराब न करता त्याच पॅनमध्ये आपण ही भाजी बनवणार आहे। त्यासाठी मी इथे 2 छोट्या पळ्या तेल घातलेलं आहे। तुमच्या आवडीनुसार तेल घाला। इथे बघा, तेल हलकंसं गरम झाल्यानंतर सगळं वाटण मी यामध्ये काढून घेतलेलं आहे। यामध्ये आपण काजू वापरलेले आहेत, त्यामुळे इथे काजू घातल्यामुळे खाली लागू शकतं। त्यामुळे गॅसची फ्लेम एकदम लो करून हे आपल्याला छान असं 5 मिनटं तेल सुटेपर्यंत वाटण परतून घ्यायचं आहे। इथे बघू शकताय, एकदम लो फ्लेमवर 5 मिनटं छान असं तेल सुटेपर्यंत वाटण मी परतून घेतलेलं आहे। छान असं तेल सुटलेलं आहे। आता गॅसची फ्लेम लोच ठेवलेली आहे। याच्यामध्ये आपण काही सुके मसाले घालणार आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये मी इथे बघा, पाव चमचा मी इथे हळद घातलेली आहे। बघा, इथे पाव चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर मी इथे घातलेली आहे। तुमच्या आवडीनुसार तिखट घाला। आणि इथे 1 चमचा मी कसुरी मेथी घालते। छान अशी हातावर चोळून घेतलेली आहे बघा कसुरी मेथी। आणि 1 चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे। आता हे सगळं आपल्याला चवीनुसार मीठ घातलेलं आहे। हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ घातलेलं आहे, सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे।
मसाले खाली लागू नयेत म्हणून याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी यामध्ये घालून घेते आणि आपल्याला हे मसाले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत. बघा पाणी घातलेलं आहे. आता हे पाणी याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि याच्यावर झाकण ठेवून आपल्याला तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनटं झाकून ठेवायचं. इथे बघू शकताय 2 ते 3 मिनटानंतर याला तेल सुटलेलं आहे. छान असं बघू शकताय तुम्ही. मिक्स करून घेते मी. छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपण परतून ठेवलेले याच्यामध्ये पनीर घालून घ्यायचे आहेत. इथे बघा सगळं पनीर मी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपण काजू वापरलेले आहेत, त्यामुळे अजून भाजी आपली घट्ट होऊ शकते. त्या अंदाजने तुम्हाला भाजी कशी घट्ट पातळ बनवायची आहे त्या अंदाजने पाणी घाला. पण पाणी गरम घालायचं आहे. मी याच्यामध्ये थोडं पाणी घालते. तुम्हाला हवं तसं तुम्ही पाणी घाला. घट्ट पातळ भाजी हवी आहे तशी, तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही थोडंच पाणी घाला. इथे बघू शकताय थोडं पाणी घातलेलं आहे. याच्यावर झाकण ठेवून आपल्याला 2 ते 3 मिनटं फक्त वाफ देऊन घ्यायची आहे. तसं पण तुम्ही बिना झाकण ठेवता पण याला वाफ देऊन घेऊ शकता. असंच 2 ते 3 मिनटानंतर बघू शकताय भाजी आपली किती छान तर्री आलेली आहे. छान अशी भाजी तयार झालेली आहे बघू शकताय. याच्यावर बारीक चिरलेली सगळ्यात छोटी कोथिंबीर घालायची. तुम्हाला बघूनच कळत असेल मस्त अशी आपली पनीर मसाला भाजी छान अशी तयार झालेली आहे. झटपट अशी झालेली आहे. बघा मी कोथिंबीर घातलेली आहे. मिक्स करून घेते. छान अशी मस्त तयार झालेली आहे आपली भाजी. हॉटेल किंवा ढाबा स्टाईल एकदम मस्त अशी तयार झालेली आहे. घरच्या घरी मी तुम्हाला दाखवते किती छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला बघूनच कळत असेल हॉटेल किंवा ढाबा स्टाईल एकदम मस्त अशी भाजी होते. बघा तुम्ही ही भाजी रोटीसोबत, नानसोबत, चपातीसोबत, भातासोबत कशाबरोबरही खाऊ शकता. मस्त लागते चविष्ट अशी. तुम्ही नक्की या पद्धतीने एकदा पनीर मसाला नक्की बनवून बघा या पद्धतीने. आणि बघा या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा. ही भाजी एकदम भन्नाट चविष्ट अशी भाजी बनते बघा आणि झटपट आपण बनवलेली आहे. बघा एकदम छान अशी झालेली आहे. तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून बघा. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्ही या पद्धतीने पनीर मसाला भाजी नक्की बनवून बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.